झणझणीत चमचमीत मिसळ खाण्याची इच्छा झाल्यावर तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. 25 ते 30 मिनिटात घरच्या मसाल्यात अतिशय चवदार मिसळ तुम्ही बनवू शकता. बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार घरच्या मसाल्यात अतिशय चवदार, कमी वेळेत तयार होणारी झणझणीत चमचमीत मिसळ. मिसळ बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल भरून मोड आलेली मटकी घेतली आहे. जर तुम्हाला फक्त मटकीची मिसळ आवडत नसेल तर तुम्ही अर्धी मटकी आणि अर्धे मूग घेऊ शकता किंवा मिक्स कडधान्य सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे. मोड आलेली मटकी पचायला हलकी आणि अतिशय पौष्टिक असते. तर इथे मी फक्त मटकीची मिसळ बनवणार आहे. सर्वात आधी मटकी आपण शिजवून घेऊया. त्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे. तुम्ही पातेल्यात किंवा कढईत सुद्धा मटकी शिजवू शकता. कुकरमध्ये पटकन मटकी शिजून तयार होते, त्यामुळे मी कुकरचा वापर केला आहे. मिडियम फ्लेमवर कुकरमध्ये मटकी आणि त्यात 1 लिटर गरम पाणी घेतलंय. गरम पाणी घातल्याने मटकी व्यवस्थित आणि पटकन शिजते. तुम्ही सुद्धा शक्यतो गरम पाण्याचा वापर करा. त्यात आता अर्धा चमचा मीठ ॲड करूया आणि 1/4 टीस्पून हळद ॲड करूया. मीठ आणि हळद मटकीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे मी मटकीमध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून 1 शिटी घ्यायची. एकापेक्षा जास्त शिट्या घ्यायच्या नाही, नाहीतर मटकी जास्त शिजेल. 1 शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायचा. कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. कुकर थंड होतो तोवर आपण वाटण तयार करून घेऊया. मिडियम फ्लेमवर ताव्यावर 1 मोठा कांदा किंवा 2 मिडियम साईज कांदे स्लाइस करून घालायचे. कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी त्यात 1 टीस्पून तेल ॲड करूया. मिडियम फ्लेमवर कांदा आपण 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊया. कांद्याचा कलर डार्क ब्राऊन होतो तोवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा लोखंडी ताव्यावर भाजून घेत आहे. लोखंडी ताव्यावर कांदा भाजल्याने मिसळला छान अशी टेस्ट येते. याऐवजी तुम्ही मिडियम फ्लेमवर जाळीवर अख्खा कांदा ठेवून सुद्धा भाजू शकता. इथे मी लोखंडी ताव्यावर कांदा भाजत आहे. अशा पद्धतीने कांदा भाजल्याने सुद्धा मिसळला छान टेस्ट येते. तर इथे मी 4 मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर कांदा छान भाजून घेतला आहे. कांदा ब्राऊन कलरचा भाजून तयार झालाय. कांदा आपल्याला जास्त काळा करायचा नाही. त्यात आता 15 ते 20 लसूण पाकळ्या ॲड करूया. त्याबरोबरच 1 इंच आल्याचे तुकडे ॲड करूया. मिडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत कांद्यासोबत लसूण आणि आलं आपण परतून घेऊया. लसणावर हलके ब्राऊन स्पॉट येतात तोवर आपल्याला कांद्यासोबत आलं आणि लसूण परतून घ्यायचंय. तर इथे मी 1 मिनिटापर्यंत कांद्यासोबत आलं आणि लसूण व्यवस्थित परतून घेतलंय. त्यात आता 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस ॲड करूया. कांद्यासोबत खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत 1 ते 1.5 मिनिटापर्यंत खोबरं आपण छान भाजून घेऊया. खोबरं आपल्याला ब्राऊन कलर येतो तोवर भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. 1 ते 1.5 मिनिटात खोबरं भाजून तयार होईल. खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता इथे मी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत खोबरं छान ब्राऊन कलरवर भाजून घेतलंय. आता गॅस बंद करायचा. भाजलेला मसाला थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. 4 ते 5 मिनिटापर्यंत भाजलेला मसाला आपण थंड करून घेऊया. तर इथे मी 5 मिनिटापर्यंत मसाला थंड करून घेतला. त्यात 1 चमचा डाळ्या ॲड करूया. याऐवजी तुम्ही 1 चमचा भाजलेली चणा डाळ सुद्धा ॲड करू शकता. मूठभर निवडून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ॲड करूया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला, 1 मिडियम साईज टमॅटोचे मोठे तुकडे करून घेतले ते ॲड करूया. त्याबरोबरच 1/4 कप पाणी ॲड करूया. झाकण लावून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे मी भाजलेल्या मसाल्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मिक्सरमधून स्मूथ पेस्ट तयार करून घ्या. कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. आता कुकरचं झाकण उघडूया. तुम्ही बघू शकता 1 शिट्टीमध्ये मटकी व्यवस्थित शिजली आहे, गाळ झाली नाही आणि मटकीचा अर्क सुद्धा पाण्यात व्यवस्थित उतरला आहे. या पद्धतीने मटकी शिजवली तर मिसळचा रस्सा अगदी चवदार बनतो. मटकीचा आपण जो स्टॉक तयार केलाय तो एका पातेल्यात किंवा बाउलमध्ये काढून घेऊया.
तर इथे मी मटकीचा पूर्ण स्टॉक पातेल्यात काढून घेतला आणि कुकरमध्ये सुकी मटकी शिल्लक राहिली. तर तुम्ही बघू शकता 1 लिटर मटकीचा स्टॉक तयार झालाय. आता चमचमीत झणझणीत रस्सा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मिडियम फ्लेमवर पातेल्यात 4 ते 5 चमचे तेल घेतलंय. जर तुम्हाला रश्श्याला जास्त तरी हवी असेल तर अजून 3 ते 4 चमचे तेल तुम्ही घालू शकता. त्यात आता तयार केलेलं वाटण घालूया. मिडियम फ्लेमवर तेलासोबत वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिटापर्यंत वाटण खमंग तेलावर परतून घेऊया. 2 मिनिटं होत आली. तेलावर छान खमंग वाटण मी परतून घेतलं. तेलावर परतलेल्या वाटणात ॲड करूया 2 मोठी चिमूट हिंग, 1 चमचा लाल तिखट. जर तुम्हाला मिसळ जास्त झणझणीत हवी असेल तर अजून अर्धा चमचा तुम्ही तिखट ॲड करू शकता. त्यात आता घालूया घरगुती 1 चमचा गरम मसाला. त्याबरोबरच अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. मिसळ जास्त तिखट हवी असेल तर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालू शकता. तर हा झाला आपला झणझणीत मिसळ मसाला. तुम्हाला मिसळ बनवण्यासाठी स्पेशल मिसळ मसाला आणण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने तुम्ही इन्स्टंट मिसळ मसाला बनवू शकता. वाटण आणि सर्व पावडर मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. त्यात आता ॲड करूया 1/4 टीस्पून हळद. हळदसुद्धा मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्ही हळद सुक्या मसाल्यांसोबत सुद्धा घालू शकता, पण मी घालायचं विसरली म्हणून आत्ता घालते. मिक्स करून घेऊया. आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत आपण मसाला छान शिजवून घेऊया. 2 मिनिटं होत आली. झाकण उघडूया. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलंय. मसाला व्यवस्थित शिजला. आता आपण चमच्याने मसाला खालीवर करून घेऊया. इथे मी मसाला चांगल्या प्रकारे खालीवर करून घेतला. आता मसाल्यात ॲड करूया शिजवलेल्या मटकीचं पाणी किंवा मटकीचा स्टॉक. मसाल्यासोबत मटकीचा स्टॉक व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून मसाला आणि मटकीचा स्टॉक चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. तर इथे मी मिडियम टू हाय फ्लेमवर रस्सा छान एकजीव करून घेतला. अर्धा कप मिक्सरच्या भांड्यात असलेलं वाटणाचं पाणी घालूया. परत एकदा रस्सा छान मिक्स करून घेऊया. आता रश्श्यात चवीनुसार मीठ ॲड करूया. रश्श्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी रस्सा आणि मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आता मिडियम टू हाय फ्लेमवर रश्श्याला उकळ फुटू देऊया. मिसळचा जो रस्सा असतो, कट असतो, त्याला आपण हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनिटापर्यंत छान उकळून घेऊया. आता गॅसची फ्लेम मिडियम करून परत 2 ते 3 मिनिटापर्यंत रस्सा आपण छान उकळून घेऊया. इथे मी 5 मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर रस्सा छान उकळून घेतला. तुम्ही बघू शकता साईडला छान अशी तरी तयार झाली आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करून 8 ते 10 मिनिटापर्यंत रस्सा आपण छान उकळून घेऊया. तुम्ही बघू शकता रश्श्यावर छान अशी तरी तयार झाली आहे. तर आता आपण 8 ते 10 मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर रस्सा असाच उकळत ठेवूया. तर इथे मी 10 मिनिटापर्यंत छान असा रस्सा उकळून घेतला. साईडला खूप अशी तरी तयार झाली. आता गॅस बंद करायचा. आता आपण झणझणीत चमचमीत चविष्ट मिसळची प्लेट लावूया. सर्वात आधी पसरट प्लेटमध्ये भाजीच्या चमच्याचा 1 ते 1.5 चमचा शिजवलेली मटकी घेऊया. मटकीवर फरसाण पसरवूया. फरसाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. फरसाणवर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर पसरवूया. वरून मस्त झणझणीत चमचमीत तरीदार मसाला कट घालूया. मसालेदार कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घालू शकता. तर इथे मी फरसाण बुडेल एवढा कट घातला आहे. वरून फरसाण आणि बारीक चिरलेला कांदा पसरवूया. ताटात बाजूला तरीदार कटाची वाटी, एक्स्ट्रा फरसाणची वाटी, बारीक चिरलेला कांदा, साईडला दह्याची वाटी, लिंबू आणि मिसळबरोबर खाण्यासाठी पाव. कमी वेळेत घरच्या मसाल्यात झणझणीत चमचमीत मिसळ नक्की ट्राय करा. आजची मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.